मनोजजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे. मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो, त्यानुसार मराठा करायचा नाही, काही करायचं नाही, त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार. एक नाही मी मग एका दिवसात मान्य करा, नाही तर आत्ता करा, पण ते असं नाही, एक दिवसाची नाही. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत आम्ही एक दिवस बसतो, तुम्ही लगेच अंमलबजावणी. तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, त्यात काही दुमत नाही. माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, त्यात दुमत नाही. मी शब्द देतो ना, पाळणार आम्ही. पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही. तुम्हाला एक दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं मी ऑर्डर वाचत नाही, पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण. पण मी ऑर्डर वाचली नाही. मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं. आणि तरी पुढचंही सांगतो की मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. पण ते एका दिवसाच नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तवर बसणार. म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी, अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तवर मी बसणार. पण नियम मात्र सगळे पाळणार. मी आधी ऑर्डर बघतो, नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर बोलतो. पण एक दिवसाची परवानगी आंदोलन करा म्हणजे चॉकलेटला घ्यायत का हे काय. चलो धन्यवाद. संध्याकाळी तुम्हाला सविस्तर याच्यावरती बोलणार. तर मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे एका दिवसाची, आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं जे मनोज जरांगेच्या मनामध्ये होतं की कोर्टाने सरकारला त्या ठिकाणी निर्णय घ्यायला सांगितलंय आणि सरकारने जर त्या ठिकाणी आमच्या बाजूनं परवानगी दिली तर मी सरकारचं कौतुक करेन, आभार मानेन आणि त्यांनी आता मानलंय. त्याच्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी अत्यंत स्पष्ट झालेली आहे की सरकार कुठेही त्या ठिकाणी आडमुठेपणा करत नाही, आंदोलन थांबवत नाही, हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणी कोर्ट एका बाजूला तुम्हाला आंदोलन करायला परवानगी एक दिवसाची देत असताना फ्लेक्झिबल भूमिका त्या ठिकाणी कोर्टाने घेतलेली आहे आणि कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी जास्तीचा काळ त्या ठिकाणी सणा उत्सवात आंदोलन करणं त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. या जनतेच्या सुरक्षेसाठी कोर्टाने त्या ठिकाणी एक दिवसाची परवानगी दिली असावी आणि ती दिल्यानंतर सुद्धा आता जरांगे जर सांगत असतील की एक दिवसाची असली तरी मी उठणार नाही, तर मला वाटतं ही भूमिका योग्य नाहीये. हा न्यायालयाचा अपमान आहे, अवमान आहे. त्या ठिकाणी जेव्हा आपण न्यायदेवता सर्वश्रेष्ठ मानतो त्यावेळेला न्यायदेवतेचा निर्णय हा त्या ठिकाणी आपण शिरसावंद्य त्या ठिकाणी मानायला पाहिजे. आता काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, या ठिकाणी मी अजून ती ऑर्डर वाचलेली नाही. परंतु मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं कळून चुकेल किंवा मराठा समाजालाही ज्ञात आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सरकार असेल अशा प्रकारे कुठलंही आंदोलन दडपत नाहीत. परंतु शेवटी लोकांचं हित हेही आंदोलनाबरोबर तेवढंच महत्वाचं आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी सरकार म्हणून लक्षात घेत असतं. सर, पण मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया या परवानगीवर आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका दिवसाच्या परवानगीमध्ये तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर हरकत नाहीये, ती तुम्ही आत्ता जरी केलेली आहे असेल तरी मी तिकडे येणार नाही. मला वाटतं संविधानानं आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे, त्याचबरोबर सार्वजनिक हित जनता जनार्दन सुद्धा संविधानानं सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. त्याच्यामुळे हिटलरशाही पद्धतीनं मी बोलतोय म्हणून आताच करा, एकाच दिवसात करा, त्या ठिकाणी कुठल्याही न्यायालयीन असेल किंवा सरकारी प्रक्रिया ही प्रक्रिया असते, त्या ठिकाणी प्रोसेस असते.
त्या प्रोसेसला वेळ लागत असतो. काही संविधानिक अडचणी असतील, काही कायद्याच्या अडचणी असतील, त्यासाठी निश्चितच काही वेळ लागत असतो. आता शिंदे समिती होती, समितीला 6 महिन्याचं एक्सटेन्शनची त्यांची मागणी होती. एक मागणी पूर्ण झाली. टप्प्याटप्प्यानं हा गुंता त्या ठिकाणी सोडवण्याची प्रामाणिक मानसिकता राज्य सरकारची आहे. आणि त्याच्यामुळे जर सरकार प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, तर कारण नसताना आपण उगाचच त्या ठिकाणी अंगावर घेणं आणि वाद निर्माण करणं, समाजात वाद निर्माण करणं हे योग्य नाही. त्या ठिकाणी आम्ही त्या समाजात येतो, म्हणून त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या संदर्भात आपण द्वेष आणि दुजाभाव कशाला करायचा? आणि एक तरी काँग्रेसचा नेता सांगतोय का ओबीसीतनं आरक्षण द्या? पवार साहेब सांगतात का ओबीसीतनं आरक्षण द्या? उद्धवजी ठाकरे साहेब सांगतात का ओबीसीतनं आरक्षण द्या? सगळे बोलतात ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता. ही सार्वत्रिक भूमिका आहे. आणि जर असं सर्व पक्षांची भूमिका आहे, संविधान तसं म्हणतं, तर मग अशा वेळेला आपण ओबीसीतनंच द्या म्हणजे हट्टीपणा झाला. 10% आरक्षण सरकारने ऑलरेडी दिलेलं आहे. हे आता कोर्टात टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे 10% आरक्षण दिलेलं आहे. ज्या सवलती आहेत त्या मॅक्झिमम चंद्रकांत दादा त्या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असताना मी त्या समितीच्या बैठकीनं असायचो. जे जे काही देण्यासारखं सरकार म्हणणं आहे त्याला मार्ग काढतायत, काही गोष्टी दिलेल्या आहेत. अजूनही सरकार पातळीवर जे त्या ठिकाणी आपल्याला करता येईल, जे कायद्याच्या चौकटीत करता येईल, जे संविधानाला अधीन राहून करता येईल, त्याकरिता 100% सरकार सकारात्मक आहे. परंतु कृपया झोपेचं सोंग कुणी घेऊ नये. म्हणजे आम्हाला प्रश्नच सोडवायचा नाही, आम्हाला परीक्षाच द्यायची नाही आणि आम्हाला पास करा. आता त्या ठिकाणी सरकार तयार आहे ना, परंतु एका दिवसाचं मला तर सांगा ना, प्रॅक्टिकली कसं काय शक्य आहे? एका दिवसात बसतोय, एका दिवसात निर्णय द्या, आणि एका दिवसात काही निर्णय दिला, उद्या टिकला नाही कोर्टात की बघा त्यांनी त्या ठिकाणी असाच न बघता निर्णय घेतला. त्याच्यामुळे मला वाटतं दुटप्पी भूमिका असता कामा नये. आपण प्रामाणिकपणे सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक आहे. निश्चितच प्रवीणजी, थोडक्यात काय की सरकार सकारात्मक आहे आरक्षण देण्यासंदर्भात, पण ते एका दिवसात खरं तर मागत नव्हते आरक्षण, ते 13 महिन्यांपासून मागणी करतायत. धन्यवाद प्रवीणजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर एक मोठी बातमी समोर येते. जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मनोज जरांगे हे आंदोलनासाठी आंतरवाली सराटीवरून निघालेले आहेत आणि मोठी बातमी समोर येते. आझाद मैदानात आंदोलनासाठी त्यांना परवानगी मिळालेली आहे. या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, सगळ्यात मोठी बातमी आपण आता पाहतोय. मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर मोर्चा आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे. अत्यंत मोठी आणि महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मनोज जरांगे पाटील हे आजच आंतरवाली सराटीवरून आंदोलनासाठी निघालेले आहेत आणि दुसरीकडे त्यांना परवानगी मिळत नव्हती. त्यावरून मोठं एक राजकारण सुद्धा होताना आपण बघायला मिळाले. आरोप प्रत्यारोप झाले आणि आता नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला होता. परंतु आत्ताच पोलिसांनी, आझाद मैदान पोलिसांनी ही एका दिवसासाठी, एका वेळेसाठी ही परवानगी दिलेली आहे. ही परवानगीच्या अटी शर्ती काही लावण्यात आलेल्या आहेत, जसं की एका दिवसासाठी. म्हणजे जर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की मी 3-4 दिवस पुढे आंदोलन कारण आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला असल्यामुळे ती एका दिवसासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि एकदाच त्यांना ही परवानगी मिळणार आहे. 2 दिवसानंतर त्यांनी पुन्हा परवानगी मागितली तर त्यांना ती दिली जाणार नाही. एका वेळेला एका दिवसासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. सोबतच जर शनिवार, रविवार आणि कुठल्याही शासकीय सुट्टीच्या दिवशी ही परवानगी देण्यात येणार नाहीये असं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मुळात ही परवानगी दिली जात नव्हती, त्यावरून सुद्धा आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले होते आणि मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम होते आणि अशात ती परवानगी त्यांना आता देण्यात आलेली आहे. हे एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल. एका दिवसासाठी, एका वेळेसाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजासाठी ते जे आंदोलन करतायत त्या आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि तसं आशयाचं पत्र हे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आपण पाहतो आहोत. प्रणाली, मोठी बातमी ही समोर येते. एक दिवसाचा आंदोलनाची परवानगी ही मनोज जरांगे यांना देण्यात आलेली आहे. याचे काय पडसाद उमटू शकतात, कारण की गणेशोत्सव देखील आजपासून सुरू झालाय.
त्याचं कारणच मुळात गणेशोत्सव होतं. मुंबईमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात गणेश मंडळं जी आहेत ती सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतात. असे VIP मुवमेंट असलेले किंवा जिथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातले मुंबईतले मोठमोठाले लोक येतात असे अनेक मंडळ आहेत आणि त्या मंडळांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा हजारो भाविक ज्या ठिकाणी येतात त्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा पोलिसांवर एक मोठा ताण असतो. अशात एक मोठं आंदोलन जर मुंबईमध्ये येऊ घातलं, आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे खूप मोठं असतं आणि असं जर आंदोलन मुंबईमध्ये येऊ घातलं असेल तर कायदा सुव्यवस्थेचा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकला असता आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन पुढे ढकलण्याची सुद्धा विनंती करण्यात आलेली होती किंवा गणेशोत्सवाच्या काळामध्ये हे आंदोलन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी करावं म्हणजे नवी मुंबईचं सिडको मैदान त्यांना सुचवण्यात आलेलं होतं. परंतु त्यांनी या दोन्ही ऑप्शन्सला या दोन्ही पर्यायांना त्यांनी नकार दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर ते त्यांच्या हट्टावर कायम राहिल्यामुळे आता अखेर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना एका दिवसासाठी एका वेळेसाठी ही परवानगी दिलेली आहे. प्रणाली, धन्यवाद. एक मोठी बातमी आपल्याला समोर आलेली आहे. मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. काही अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आलेली आहे. एक दिवसाचं आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी दिलेली आहे. आजच त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांना नवी मुंबईतील एक जागा सुचवण्यात आलेली होती की तिथे तुम्ही आंदोलन करा. आझाद मैदानावर त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती, पण आत्ताच्या बातमीनुसार त्यांना आझाद मैदानावर परवानगी देण्यात आलेली आहे. आता ते तिथे आंदोलन करू शकतात, पण एकच दिवसाचं आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांची ही परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे. मोठी बातमी आपण ही पाहतोय. एक दिवसाचं आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आलेली आहे. आझाद मैदानावर ते आंदोलन करू शकतात. सुरुवातीला ही परवानगी नाकारण्यात आली होती, त्याचबरोबर त्यांना काही पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आले होते, पण आता त्यांना परवानगी ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आंदोलन कशा पद्धतीनं हे पुढे येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन झाल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आपली प्रतिक्रिया. ठीक आहे, त्याला तो राज्य सरकारचा आणि न्यायालयाचा निर्णय आहे, परंतु हे मुंबईला परवडणार नाही. कारण जे 2-5 हजार जरी लोक 10,000 5,000 जे काय लोक येतील ते मुंबईमध्ये घुसखोरी केल्यानंतर त्यांच्या गाड्या घोड्या मुंबईला गणेशोत्सवाच्या तोंडावर वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. की राज्य सरकारने कुणाच्या दबावाला बळी पडून निर्णय घेतलाय तो अतिशय चुकीचा आहे. कारण काल उच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता तो अतिशय महत्वपूर्ण होता. कारण की गणेशोत्सवाचा विचार करून तो उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. त्यावर जर आज पुन्हा जर निर्णयामध्ये बदल होऊन आझाद मैदानावर परवानगी मिळत असेल तर हे अतिशय गंभीर आहे आणि ते मुंबईसाठी चांगलं नाही, महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. आणि हे नक्कीच हे जे आंदोलक मुंबईत आल्याच्या नंतर काय करतील याला सांगता येत नाही. यांनी मराठवाडा जाळलाय, बीड जाळलंय, ते नक्कीच मुंबईमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतील आणि ते मुंबईसाठी घातक असेल. नवनाथजी, तुम्ही म्हणतायत की मुंबईसाठी हे चांगलं नाहीये, महाराष्ट्रासाठी हे चांगलं नाहीये, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? आता या आंदोलनाचा इतिहास आहे, यामध्ये सगळे खरं जर पाहायला गेलं आपण तर याच्यामध्ये सगळे वाळू माफिया, गुटखा माफिया आणि गुंडगिरी करणारे सगळे लोक आहेत. याच्यामध्ये आरोपीचा सुद्धा जरांगीच्या आंदोलनामध्ये आरोपी आहे. जो बीडमध्ये आता विजय पवार नावाचा जो क्लासेस चालवणारा, ज्यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि तो जामिनावर सध्या बाहेर आहे. हा आरोपी त्यामध्ये येऊन जरांगीच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या त्यांनी स्वागत केले, त्याचे फोटो सुद्धा व्हायरल झालेत. संदीप क्षीरसागर सोबत त्या आंदोलनामध्ये सामील झालेला आहे. असे जर गुन्हेगार त्यामध्ये येत असतील तर असे अनेक गुन्हेगारी वृत्तीचे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आणि नक्कीच यांना मुंबईमध्ये दंगल घडवायची, यांना मुंबईमध्ये दहशत निर्माण करायची, राज्य सरकारवर दहशत निर्माण करायची. यांना आरक्षण मिळेल नाही मिळेल याच्याशी काही घेणं नाही. जरांगे यांना फक्त सरकारवर वचक निर्माण करायचा आणि सरकारवर दबाव टाकून
कुठतरी जे आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळणारच नाही, जे संविधानातून मिळत नाही, ते आरक्षण दादागिरी करून मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. नवनाथजी, अतिशय गंभीर आरोप तुम्ही करतायत की त्यांना मुंबईमध्ये दंगल घडवून आणायची आहे, त्यांच्या ज्या आंदोलनामध्ये गुंड आहेत. नेमकं मुद्दा असा आहे की ओबीसी मधनं तुम्हाला आरक्षण त्यांना नाही द्यायचंय, त्यामुळे तुम्ही हे सगळे आरोप करताय का? हे बघा, त्याला आताच राज्य सरकारनं एसटी-बीसी मधून 10% आरक्षणासाठी उपसमिती नेमली आणि ते एसटी-बीसी अनेक मराठा जे अभ्यासू मराठा आहेत त्यांचं सुद्धा मत आहे की एसटी-बीसी मधून आरक्षण मिळालं ते मराठा समाजासाठी चांगलं आहे आणि तेच आपण कंटिन्यू करून तो फक्त जरांगेचा हट्ट आहे की आपण महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करायची, सरकारवर दहशत निर्माण करायची, याच्यासाठी ते मुंबईला यायला लागलेत आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवायचं जे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करता येतंय त्यामध्ये यांच्या जर घुसखोरी झाली, यांचे जर सगळे प्रमाणपत्र यांना मिळत गेले, ओबीसी यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत गेले, तर ओबीसीचं आणि मायक्रो ओबीसीचं अतिशय मोठं नुकसान आहे. यामध्ये ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपणार आहे आणि हे राज्य सरकारनी यांच्या दबावाला बळी पडून ओबीसीचं अस्तित्व संपू नये, अन्यथा ओबीसी सुद्धा येणाऱ्या काळात जशाच तसं उत्तर आणि जरांगेपेक्षाही 4 पट आंदोलन केल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही. नवनाथजी, सरकारने आधी तर आंदोलनाला परवानगी तसं तर नाकारली होती आझाद मैदानावर, आता ती देण्यात आलेली आहे, पण तुम्ही म्हणताय त्यांना दंगल घडवायची, मग सरकारला परवानगी द्यायच्या आधी कळालं नाही का?